नमस्कार. रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आखाड स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी पद्धतीने तांबडा पांढरा रस्सा मटण थाळी. मटणाचा स्टॉक तसंच 2 वेगळी वाटणं वापरून इथं आज आपण हा रस्सा बनवणार आहोत. एक चवीला अळणी तर दुसरा मस्त झणझणीत असा होतो. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या या रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी हे 1 किलो मटण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि त्याचसोबत 2 चमचे मीठ घालूयात. हळद आणि मीठ आपण मटणाला व्यवस्थित चोळून घेऊयात. एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे. तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. हे मटण आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. त्यासाठी इथं कुकरमध्ये घेतलं आहे 1 पळी तेल. तेल गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात. तेलामध्ये आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्यासोबतच मी यामध्ये अर्धा टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट देखील घालत आहे. हे दोन्ही एकत्र आपण तेलामध्ये परतून घेऊयात. गॅसच्या मीडियम फ्लेमवर कांदा हलका गुलाबी कलर येतोपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेतला की यामध्ये आपण हळद मीठ लावलेलं मटण घालूयात. तर इथं 1 किलो मटण शिजवण्यासाठी मी इथं 3 लिटरचा कुकर वापरत आहे. तांबडा आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी जो आपल्याला मटणाचा स्टॉक बनवायचा आहे तो आपल्याला पुरेसा बनवायचा आहे. पाणी कुकरमध्ये ओतून जाऊ नये म्हणून आपण थोडा मोठा कुकर वापरावा. तर इथं हे व्यवस्थित असं मी हलवून घेतलं आहे. आता मटण शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर 3 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलं होतं ते संपूर्ण आपण यामध्ये घालूयात. जितका रस्सा आपल्याला बनवायचा आहे त्यानुसार पाण्याचा अंदाज इथं घ्यायचा. एकत्र आपण हे हलवून घेऊयात. कुकरला आता झाकण लावून गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकरच्या शिट्ट्या होतोपर्यंत आपण पुढे वाटणाची तयारी करूयात. तर इथं वाटणामध्ये मी सुक्कं खोबरं वापरत आहे. त्यासाठी इथं 2 सुक्या खोबऱ्याचे तुकडे मी गॅसवर अशा पद्धतीने भाजून घेत आहे. भाजून घेण्याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस कढईमध्ये तेलामध्ये परतून देखील वापरू शकता. तर इथं खोबरं व्यवस्थित भाजून झालं आहे. आपण आता इथं या कढईमध्ये 1 टेबलस्पून पांढरं तीळ भाजून घेणार आहोत. तर गॅसच्या मीडियम फ्लेमवर इथं हे तीळ हलकासा कलर चेंज होतोपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून जिरं देखील भाजून घेणार आहोत. हे सर्व आपल्याला वाटणामध्ये वापरायचं आहे. पुढे सेम कढईमध्ये मी 1 टेबलस्पून धने देखील हलकेसे भाजून घेत आहे. आता इथं कढई गरम आहे. आपण आता यामध्ये 1 टेबलस्पून खसखस भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम इथं अगदी लो आहे. खसखस पटकन भाजली जाते. त्यानंतर इथं गॅसवर मी ही कढई घेतली आहे आणि यामध्ये घेत आहे 2 छोट्या पळी तेल. तेल इथं गरम झालं की आपण यामध्ये घालूयात एक मीडियम साईजचा कांदा चिरलेला. तर इथं हा कांदा या तेलामध्ये छान सोनेरी कलर येतोपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. आता कांद्यासोबत आपण आलं, लसूण आणि टोमॅटो देखील परतून घेणार आहोत. तर कांदा हलकासा परतत आला की त्यामध्ये मग आपण घालूयात अर्धा इंच आलं, 12-13 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा टोमॅटो चिरून आपण यामध्ये घालणार आहोत. हे सर्व एकत्र छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होतोपर्यंत. तर इथं हे मी व्यवस्थित परतून घेतलं आहे. आपण आता गॅस बंद करूयात आणि यामध्ये जे सुक्कं खोबरं भाजून घेतलं होतं ते मी ॲड केलं आहे आणि त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर. आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये ह्याला वाटून घ्यायचं आहे. आपण आता पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारं वाटण बनवूयात. तर इथं वाटीमध्ये मी 7-8 काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. ते आपण आता मिक्सर जारमध्ये घेऊयात. याचसोबत कढईमध्ये जे आपण जिरं, खसखस आणि तीळ भाजून घेतलं होतं ते देखील आपण यामध्ये ॲड करूयात. ते संपूर्ण मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. त्याचसोबत 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालून आपण आता हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात. तर इथं पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारं वाटण आपलं तयार आहे. त्याचसोबत सुक्कं मटण आणि तांबडा रस्सा बनवण्यासाठी लागणारं वाटण देखील आपलं तयार आहे. जे धनं आपण भाजून घेतलं होतं ते मी कांदा टोमॅटोसोबत एकत्र वाटून घेतलं आहे इथं. आता आपण नारळाचं दूध बनवायला घेऊयात. तर इथं मी अर्धा ओला नारळ घेतला आहे आणि त्याचं बाहेरचं जे ब्लॅक कवरिंग होतं त्याची साल काढून घेतली आहे. आपण आता ह्याच्या फोडी करून घेऊयात ह्या मिक्सर जारमध्ये. सर्व खोबरं चिरून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण मिक्सरमध्ये ह्याला बारीक वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे या पातेल्यामध्ये गाळणीने आपण दूध गाळून घ्यायचं आहे. आपल्याला ही प्रोसेस 3 ते 4 वेळा रिपीट करायची आहे. प्रत्येक वेळेस थोडंसं पाणी घेऊन मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि दूध गाळून घ्यायचं आहे. पाणी जास्ती घालायचं नाही म्हणजे दूध आपलं मस्त असं घट्टसर निघेल. नारळाचं दूध आणि वाटण दोन्ही आता तयार आहे. कुकर थंड झालाय. आपण मटण शिजलंय का ते चेक करूयात. मटण जर कवळं असेल तर 4 शिट्ट्यामध्ये ते पटकन शिजतं, नाहीतर मग 5 शिट्ट्या घ्याव्या लागतात. इथं मी एक पीस चेक करत आहे. हे मटण व्यवस्थित शिजलं आहे. आपण लगेचच आता सुक्कं बनवायला घेऊयात.
तर इथं या कढईमध्ये मी घेत आहे 1 चमचा तेल आणि यामध्ये घालत आहे एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा। हा कांदा आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत। यामध्ये मी घालत आहे 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करावे। आपण हा मसाला कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊयात। यामध्ये मी आता ॲड करत आहे एक अर्धा चमचा संडे मसाला। मसाला घातल्यावर तो सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करत हलवून घेऊयात। आता जे वाटण आपण बनवलं आहे त्यातलं 1/4 वाटण मी ह्याच्यामध्ये यूज करणार आहे आणि राहिलेलं वाटण आपण तांबड्या रशासाठी वापरणार आहोत। तर इथं 2 चमचे वाटण मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे। ते आता व्यवस्थित मिक्स करत आपण छान परतून घेणार आहोत। तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं कोरडसर वाटत असेल तर यामध्ये तेल न घालता जे आपला मटणाचा स्टॉक आहे तो आपण यामध्ये थोडासा ॲड करावा। तर इथं थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे। आता हे व्यवस्थित एकत्र मिक्स करत आपण याला छान परतून घेणार आहोत। मस्त तेल सुटस तोपर्यंत आपण हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। हळूहळू तुम्ही पाहताल ह्याचा कलर थोडा डार्क होईल। तर इथं हा मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे। आपण आता यामध्ये शिजलेलं मटण घालूयात। तर इथं हे शिजलेलं मटण मी सर्व ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे। आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण अगदी हलक्या हाताने हे मटण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं हा मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे आणि मटण देखील छान शिजलं आहे। आता फक्त हलक्या हाताने आपण हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत। तर तुम्ही इथं पाहताय मसाला मी मटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता यामध्ये थोडंसं टेस्ट करत आपण चवीपुरतं मीठ यामध्ये घालूयात आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित हलवून घेऊयात। 2-3 मिनिट फक्त गॅसवर हे वाफवून द्यायचं। तर इथं आपलं मटण सुक्कं तयार आहे। सगळ्यात शेवटी यावर मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर गॅस बंद करायचा। यानंतर आपण आता बनवायला घेऊयात मस्त झणझणीत तांबडा रस्सा। तर त्यासाठी इथं पातेलं मी गॅसवर गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये घेतलं आहे 1 चमचा तेल। यामध्ये मी घालत आहे 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। मसाला घातल्यानंतर तेलामध्ये तो हलकासा परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम इथं लो ठेवायची आणि यामध्ये आपण आता केलेलं वाटण सर्व मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे आणि ते वाटण आपण आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत। गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथं वाटणाचं थोडं पाणी ॲड करत आपण हा मसाला छान परतून घेणार आहोत। गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण हा मसाला मस्त तेल सुटस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवर बिलकुल परतायचा नाही, नाहीतर तो करपेल आणि नंतर पातेल्याच्या बुडाला देखील तो लागेल। तर तुम्ही इथं पाहताय गेले 7-8 मिनिट मी हा मसाला मस्त परतून घेत आहे। छान कलर ह्याचा चेंज झाला आहे। मसाला व्यवस्थित परतून झाल्यावरच आपण यामध्ये मटणाचा स्टॉक ॲड करणार आहोत। व्यवस्थित परतून घेतल्यावर यामध्ये मी आता मटणाचा स्टॉक म्हणजेच आळणी पाणी ॲड करत आहे। ते ॲड केल्यावर आपण आता हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत। रसा तुम्हाला जसा ठेवायचा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये कोमट पाणी ॲड करावे। हा रसा खूप जास्ती पातळ किंवा घट्ट ठेवू नये। तर इथं व्यवस्थित हलवून घेतल्यावर यावर मी आता प्लेट ठेवत आहे आणि आता गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण याला उकळी येऊ देऊयात। रसा उकळस तोपर्यंत इथं कढईमध्ये मी बनवत आहे पांढरा रसा। तर त्यासाठी इथं घेतलं आहे थोडंसं तेल आणि यामध्ये घातली आहे 1 सुक्की लाल मिरची, त्याचसोबत चक्री फूल, 2 मसाला विलायची, थोडीशी दालचिनी आणि 2 हिरवी विलायची। आपण आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घेऊयात। यामध्ये मी घालत आहे 2 तमालपत्र, ते सुद्धा आपण तेलामध्ये हलवून घेऊयात। आता पांढऱ्या रशासाठी जे वाटण आपण बनवलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर काजूचं जे वाटण मी बनवलं होतं ते मी संपूर्ण ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण तेलामध्ये ते मस्त परतून घेणार आहोत। वाटणासोबत जे पाणी आहे ते देखील मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। आपण सर्व हे एकत्र व्यवस्थित मिक्स करत आपण हे हलवून घ्यायचं आहे। आता इथं हा मसाला व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये आपण मटणाचा स्टॉक ॲड करणार आहोत। तर 1 ते 1.5 ग्लास मटणाचा स्टॉक मी साईडला ठेवला होता, ते सर्व मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे। आपण आता हे सर्व एकत्र व्यवस्थित हलवून घेऊयात। तर इथं हे व्यवस्थित हलवून घेतल्यावर यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत मी पांढरी मिरपूड ह्याच्यामध्ये घालत आहे। तुमच्याकडे जर पांढरी मिरी असेल तर ती देखील तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करू शकता। ह्याला टेस्ट खूप मस्त येते। तर इथं हे व्यवस्थित हलवून घेतलं आहे। मस्त उकळी ह्या रशाला आली आहे। आता मी गॅसची फ्लेम लो करत आहे। गॅसची फ्लेम लो केल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी यामध्ये घालणार आहोत हे नारळाचं दूध। तर इथं 1 ग्लास नारळाचं दूध मी यामध्ये ॲड करत आहे। नारळाचं दूध घातल्यावर आपण पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित हलवून घेऊयात आणि त्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवर आपण ह्याला फक्त 1 उकळी येऊ द्यायची आहे। खूप जास्ती उकळत ह्याला ठेवायचं नाहीये। 1 उकळी आली की त्यानंतर लगेच मी इथं गॅस बंद करणार आहे आणि हा रस्सा आपण आता एकदा हलवून घेऊयात।
तर इथं मस्त असा हा पांढरा रस्सा तयार आहे. तुम्ही पाहताय दूध घातल्यानंतर देखील हा रस्सा फाटला नाहीये. आपण आता इथं तांबडा रस्सा चेक करूयात. मस्त याला उकळी आली आहे आणि छान तरी या रशाला देखील आली आहे. मस्त असा हा रस्सा तुम्ही पाहताय झाला आहे. यामध्ये सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर गॅस लगेच आपण बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि सुक्कं मटण इथं तयार आहे. आपण आता ते सर्व करायला घेऊयात. तेच ते वाटण वापरून आपण चिकन, मटण, रस्सा भाजी तर घरी कायमच बनवतो. यावेळेस थोडा वेगळा बेत होऊ द्या. तर मग या आखाड पार्टीला घरी होऊन जाऊ दे मस्त कोल्हापुरी मटण थाळी. तांबडा पांढरा रस्सा म्हणाल तर चवीला अप्रतिम आणि भन्नाट असा झाला होता. एक वाटीनी तर तुमचं मन बिलकुलच भरणार नाही. तर अशा पद्धतीने कोल्हापुरी मटण थाळी तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, पुढे मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.